ऋतुजा विश्वासराव हिने फूड क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पुणे येथे नोकरी केली, पण मनात मात्र स्वतःचं काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. नोकरीची सुरक्षितता सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय तिने घेतला आणि आपल्या गावीच फार्मिका या नावाने स्टार्टअपची सुरुवात केली. या प्रवासात तिच्या कुटुंबाची तिला मोठी साथ मिळाली आणि त्या पाठिंब्यामुळेच तिचं स्वप्न वास्तवात उतरलं. फार्मिकाच्या माध्यमातून ऋतुजा भरड धान्यांपासून विविध पौष्टिक पदार्थ तयार करते. आजपर्यंत तिने 25 पेक्षा अधिक हेल्दी प्रॉडक्ट्स विकसित केले आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार घरपोच डिलिव्हरीची सुविधा देखील ती देते. त्यामुळेच तिच्या उत्पादनांना मोठी पसंती मिळत आहे. अल्पावधीतच ऋतुजाने आपल्या गुणवत्तापूर्ण आणि पौष्टिक उत्पादनांनी ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आज फार्मिका हे नाव विश्वास आणि आरोग्य यांचं प्रतीक बनत आहे. स्वप्न पाहण्याची हिंमत आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असेल तर यश नक्की मिळतं, हे ऋतुजा विश्वासराव यांनी दाखवून दिले. नमस्कार, माझं नाव ऋतुजा विकास विश्वासराव आणि मी फार्मिका फूडटेक LLP ची फाउंडर आहे. माझं बीटेक फूड टेक्नॉलॉजी झालं आहे आणि मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी 2 वर्षांचा फूड इंडस्ट्री मधला एक्सपिरियन्स घेतल्यानंतर हा स्टार्टअप स्टार्ट केला. त्यानंतर सर्वात मोठं स्टार्टअप चालू करण्यासाठी मला सपोर्ट भेटला विज्ञान आश्रम पाबळ येथनं. विज्ञान आश्रम पाबळ मधनं मी फेलोशिप घेतली. त्या फेलोशिप मधनं मी नवीन प्रोडक्ट्स डेव्हलप केले, पॅकेजिंग डिझाईन केली आणि प्रोडक्ट्स तिथनं डेव्हलप केले. सुरुवातीला खूप मोठं अडचण म्हणजे की मी माझी नोकरी सोडून गावाकडे आले, तर खूप जणांचं असं म्हणणं होतं की का नोकरी सोडली, डायरेक्ट स्टार्टअप का चालू केला, नोकरी चांगली आहे. तर खूप मोठं म्हणजे की स्वतःचं मोटिवेशनच कमी होत होतं की आता मार्केटमध्ये प्रोडक्ट्स जाणं, ते रिजेक्शन होणं, नवीन लोकांचे रिव्ह्यूज येणं, कधी निगेटिव्ह रिव्ह्यूज यायचे किंवा काय म्हणतात की कधी आपण इकॉनॉमिकली पण कमी पडायचो. एक्झिबिशन्स आलं किंवा पॅकेजिंग मटेरियल आलं, जर प्रिंटेड पाउचेस घ्यायचे असेल तर आपल्याला 1-1.5 लाखाचं सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट लागते. मेन इश्यू असतो मार्केटिंगचा. गावाकडं सुरुवातीला ज्वारी, बाजरी, नाचणी जर मी हे मार्केटिंगला सुरुवात केली त्यावेळेस सर्वजण म्हणायचे आम्ही घरामध्ये ज्वारी, नाचणीचे, बाजरीच्या भाकरी खातोच, तर मग हे प्रोडक्ट का घेऊ. मार्केटिंगचा सुरुवातीला खूप जास्त आम्हाला प्रॉब्लेम आला. मग आम्ही सुरुवात केली की ह्याची सगळ्यात जास्त गरज शहरांमध्ये आहे. मग आम्ही शहरांमध्ये मार्केटिंग करायला सुरुवात केली. नवीन स्टोअर्सला ज्यावेळेस आम्ही भेट द्यायचो त्यावेळेस कधी त्यांचे निगेटिव्ह रिप्लाय यायचे. बरेच जण सपोर्ट करते नाही की नवीन प्रोडक्ट्सला. त्यामुळे मग खूप जास्त प्रॉब्लेम आला सुरुवातीला मार्केटिंगला. पण त्यातनं पण आम्ही मार्ग काढले, एक्झिबिशन्स केले, आम्हाला त्यामधनं रिपीट ऑर्डर्स यायला सुरुवात केली. मार्केटिंग आता आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करतो आणि जे काही ऑनलाईन ऑर्डर्स येतात ते आपल्याला व्हॉट्सअप वरती येतात, ज्या B2B च्या असतात आणि B2C च्या पण असतात. जर तुम्ही व्हॉट्सअपला आपल्याला मेसेज केला तर तुम्हाला एक कॅटलॉग येतो, तिथनं तुम्ही ते सिलेक्ट केलं ना प्रोडक्ट्स, ते तिथं तुम्हाला बिल जनरेट होतं आणि तुमचं नेक्स्ट डे ऑर्डर डिस्पॅच होतो. आणि मार्केटिंगला आम्ही सोशल मीडियाचा खूप जास्त वापर केला, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, यातनं पण आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला. आता आम्ही वेबसाईट पण आमची डेव्हलप केली आहे, फार्मिका फूड्स म्हणून. तुम्ही त्यावरनं पण नवीन प्रोडक्ट्स आमचे ऑर्डर करू शकता. आमच्याकडं भरड धान्यांपासून बनवलेले प्रोडक्ट्स म्हणजे धान्य आहेत, त्यांच्यापासून बनवलेली पीठ आहेत, त्यानंतर कुकीज आहे, खाकरा आहे, पास्ता आहे, न्यूट्री बार आहे, नूडल्स आहे, त्यानंतर मिलेट्स पासून बनवलेली रवे आहेत, त्यापासून बनवलेली पीठ पण आहेत, त्यानंतर मोरिंगा म्हणजे शेवगा, शेवग्यापासून बनवलेली शेवगा पावडर आहे आणि न्यूट्री बार आहे, त्यानंतर सोयाबीन, रोस्टेड सोया, त्यापासून बनवलेले रोस्टेड सोया नट्स आहे जे की प्रथिनयुक्त आहे. त्याच्या काळात आपण बघतोय की डायबिटीज, कॅन्सर सारखे असंख्य आजार वाढत आहेत आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी होत चालली दिवसेंदिवस. आणि आता मार्केटमध्ये खूप सारे हेल्दी प्रोडक्टच्या नावाखाली खूप जास्त प्रिझर्वेटिव्ह, कलर, मैदा असणारे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. आणि मेन म्हणजे मिलेट्स हे ग्लुटेन फ्री साठी खूप जास्त लोक आवडीने खातात. ग्लुटेन फ्री म्हणजे काय, जे आपल्या रक्तामध्ये साखर खूप जास्त प्रमाणामध्ये वाढवत नाही आणि आपल्याला पचायला एकदम सोपं आहे. त्यामुळे मिलेट्स पासून बनवलेले जे उत्पादन आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहे. आणि जसं की शेवगा, आपल्याला माहिती आहे शेवगा हे पॉवर हाऊस ऑफ न्यूट्रिशन म्हटलं जातं, म्हणजे की
त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शियमचा खूप चांगला सोर्स आहे. त्याच्यामध्ये दुधाच्या तिप्पट कॅल्शियम आहे. त्यानंतर जे आपण एक संत्रा खातो त्याच्या तिप्पट ते चौपट व्हिटॅमिन्स आपल्याला एका चमच्यात मोरिंगा पावडरच्या एका चमच्यात भेटून जातो. आणि आपल्या इथे जवळपासच्या परिसरात सोयाबीन पासून कुठलीच प्रक्रिया होत नव्हती हे माझ्या लक्षात आलं आणि त्यापासून मग मी ठरवलं की आपण सोयाबीन पासून एक रोस्टेड सोया नट्स नावाचं एक प्रोडक्ट डेव्हलप करूया, जेणेकरून आपलं शेतमालाला पण चांगला भाव भेटेल प्रक्रिया केल्यानंतर. आणि त्यामुळे मग आमचं खूप जास्त लोक आवडीने खातात रोस्टेड सोया नट्स. आणि मेन म्हणजे आपली फॅमिली आपल्याला जर सपोर्टला असेल तर आपण किती पण मोठी आव्हानं येऊ द्या आणि आपण ते सगळे फेस करू शकतो. प्रोडक्टची गुणवत्ता हे प्रोडक्ट तयार करण्यापासून सुरुवात होती. म्हणजे ज्यावेळेस आम्ही समजा एक रोस्टेड सोया नट हे प्रोडक्ट आहे, हे जर आता आपण डेव्हलप करतोय तर सुरुवातीला त्याच्यावरती खूप जास्त R&D केली जाते, वेगवेगळे रिसर्च पेपर फॉलो करून किंवा आता इथे विज्ञान आश्रम पाबळ किंवा KVK नारेंगाव ह्या सगळ्यांचे जिथले तज्ञ आहेत त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही एक प्रोडक्ट फायनली डेव्हलप करतो आणि त्यावरती कस्टमर्सचे 10-12 कस्टमर्सचे रिव्ह्यू घेतो मार्केटमधनं. त्यानंतर ते प्रोडक्ट लॅब टेस्टला जातं. तिथनं त्याचं शेल्फ लाईफ, न्यूट्रिशनल व्हॅल्यू, हे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर हे सगळं फायनल केल्यानंतर त्याचं पॅकेजिंग डिझाईन होतं आणि नंतर ते मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होतं. अशा पद्धतीनेच आपले सर्व प्रोडक्ट्स डेव्हलप होतात. येणाऱ्या काळामध्ये माझा विचार असा आहे की आपल्या जुन्नर तालुक्यात किंवा पुणे जिल्ह्यात जे काही शेतमाल तयार होतोय, ज्वारी, बाजरी, नाचणी हे सोडून अजून भरपूर जसं की कांदा किंवा अजून कुठलाही भाजीपाला जो काही उत्पन्न होतोय यावरती पण आपण काही प्रोडक्ट डेव्हलप करू शकलो किंवा डिहायड्रेशनचं काही करू शकलो तर जेणेकरून शेतकऱ्यांनाही चांगला भाव भेटेल त्यांच्या शेतमालासाठी आणि आपल्या इथल्या महिलांनाही चांगले रोजगार निर्मिती करून देण्याची माझी खूप इच्छा आहे. आणि त्याचबरोबर इथे एक छोटंसं ट्रेनिंग सेंटर पण चालू करायचं आहे, जेणेकरून ज्या कुठल्या महिला आहे किंवा जे कोणी युवा आहे ज्यांना आपला व्यवसाय चालू करायचा आहे त्यासाठी एक छोटंसं ट्रेनिंग सेंटर, त्यांना इथे एक नवीन प्रोडक्ट डेव्हलप करता येईल किंवा त्यांना मार्केटिंग कसं करता येईल, आपल्या अनुभवावरनं त्यांना काय चेंजेस करता येतील किंवा काय नवीन चालू करता येईल असं एक छोटंसं ट्रेनिंग सेंटर चालू करायची आमची इच्छा आहे. हे सर्व फार्मिका थ्रू आपल्याला भविष्यामध्ये करायचं.